बोगस प्रतिनिधी नेमणूक केलेले जो की विरोधकांना मिळवून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतो असा प्रतिनिधीची नेमणूक इथं या ठिकाणी केलेली आहे. चाललंय काय, ही निवडणूक अधिकारी इथला आणि इथले विरोधी उमेदवार मिलीभगत करून इथं या ठिकाणी सगळा कार्यक्रम वाजवायचा चाललेला आहे. ही ह्याच बूथवर नाही, प्रत्येक बूथवर असाच कार्यक्रम चाललेला आहे. हा चालू देणार नाही. मी प्रांतांकडे तक्रार केलेली आहे ऑलरेडी आणि ते तक्रार माझी मी माघारी घेणार नाही. कोण प्रतिनिधी ऑब्जेक्शन आहे तर त्यांचा 2 रुपयाचा पेपर आहे, तो लिहून घेऊन त्याला मतदान करायला द्यायला पाहिजे ना. त्याला 4 तास थांबवायचं काय कारण आहे? ऑब्जेक्शन घेणार मी बोललो मग साहेबांशी बोललो. सागर दादा हॅलो. नाही ऐका ना, माझा मतदार इथं मतदान करायला आला होता, त्याला 4 तास इथं निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवून ठेवला. थांबवून ठेवल्यानंतर मी इथं मतदानाच्या असं आलो त्यावेळेस तो विरोधी प्रतिनिधी सुद्धा आणि इकडं माझा बनावट प्रतिनिधी जो बसवला होता बिना सहीचा, माझ्या प्रतिनिधीच्या बिना सहीचा बसवला होता, ती दोघंही माझ्याच मतदारावर ऑब्जेक्शन घेत होते. हां ओके. नाही, मी 2 वाजल्यापासून इथं मतदानासाठी आलो आहे. अधिकारी मला मतदान करून देत नाही. मतदार यादीत नाव असून सुद्धा माझ्यावरती आक्षेप दिले. हो, चिठ्ठी मिळाली, सगळं झालं. मतदार यादीत त्यांनी नाव चेक केलं. मतदार यादीत माझं नाव आहे. चिठ्ठी कुठला क्रमांक दिला वगैरे हे बापू माझा क्रमांक. काय कारण काय पण तुम्हाला म्हणजे थांबून ठेवण्याचं कारण काय? कारण त्याचं एकच आहे की आम्ही दोन्ही प्रतिनिधी यातले सांगतायत की आम्ही यांना ओळखत नाही, पण माझं मतदान यादीत नाव आहे आणि मतदान करायचा मला अधिकार आहे, एवढं फक्त मला माहिती. प्रतिनिधी दोघांचेही ठेवलेले आहे आणि दोघांच्या परमिशननं ते प्रतिनिधी आतमध्ये होते. पण कसं होतं, त्यांच्या प्रतिनिधीने बी ऑब्जेक्शन घेतलं, आमच्याही प्रतिनिधीने ऑब्जेक्शन घेतलं, म्हणून त्या मतदाराला आम्ही मतदान करून दिलेलं नाही. पण तो का मतदान करतोय? तो आमच्या गावचा रहिवासी नाही किंवा आमच्या गावात काय त्याचं वय आता असेल 20-25, पण ते 20 वर्ष आमच्या गावात कधीही दिसलेलं नाही. पण कुठून मतदान आलं, का मतदान आलं आम्हाला माहीत नाही. मतदान ओळखपत्र बघितलं का तुम्ही? मतदान ओळखपत्र आहे बघा, विचारा त्याला तुम्ही. ते मतदान ओळखपत्र त्यांनी कुठून काढलं ते आम्हाला पण माहीत नाही. पण तो आमच्या गावचा रहिवासीच नाही तर आम्ही कसं त्याला मतदान करून देऊ, हा विषय आहे. आणि तो गेले 3 तास इथं बसून आहे. का बसून आहे? आणि प्रतिनिधी इथं येऊन अर्धा ते पाऊण तास त्या रूममध्ये जर काय करत असतो. पोलिसांना सांगितलं का तुम्ही? पोलिसांना पण आम्ही सांगितलं, पण पोलीस आम्हाला काही करतात. मतदान ओळखपत्र चेक थांबू नका म्हणून, आणि आम्हाला सांगतात तुम्ही इथं थांबू नका. पण प्रतिनिधी पाऊण तास जर रूममध्ये असेल तर काय करायचं मतदारांनी? तुम्हीच सांगा. मतदानांवर बोद्रेशन येतं, मग काय करायचं मतदारांनी? खुल्या आम्हाला मतदान करायचं का नाही करायचं हे प्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे ना, की आपण किती वेळ घ्यायचं, ऑब्जेक्शन का घ्यायचं, आणि तो ऑब्जेक्शन घेणारा माणूस कोण आहे? तो कोणतरी आहे, जो उमेदवार आहे त्याच्या जवळचा आहे, नातलग आहे. त्यामुळे ते इथं स्वतःहून एवढा वेळ थांबतात म्हणतात. त्याचं भांडायचं कारण चिठ्ठी आहे, पण तो प्रतिनिधी आहे का? तो जो मतदानाला आलाय तो मनवासवाडीत कुठं राहिलाय का? त्यानं मला सांगावं की तो आम्ही इथं 10 वर्ष 20 वर्ष या रूममध्ये राहिलोय, ह्यानं प्रूफ करावं. बरोबर आहे ना? जर मतदान तो इथं असेल मग तो मतदान कुठून लावला, का लावला हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना. जर उमेदवार मतदान ओळखपत्र आहे का? म्हणजे मतदार यादी खोटी आहे का? मतदार म्हणजे काय त्यांचा आरोप आहे का? मतदार यादी खोटी आहे का? मग ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मतदार यादी खोटी आहे का? यादी काय होऊ शकतं? मतदार यादी माझं नाव आहे ना, मग मला मतदार करण्याचा मला अधिकार आहे का नाही? कुठे आधार कार्ड? आधार कार्ड मी दाखवू शकतो मतदान तुम्हाला. कार्ड पण असलं पाहिजे. मतदान कार्ड पण दाखवू ते. जर तुमचं मतदान असेल तर हे बघा, हे माझं आधार कार्ड. अजून काय देऊ? पत्ता बघू. हे पत्ता पण बघा. पत्त्याचं काय दावा? मतदान यादी माझं नाव आहे म्हणायचं, मला मतदान करण्याचा अधिकार पण कोणी म्हणजे हलवू नको. मतदान कार्ड असेल ना? कुठलं पत्ता आहे? बरं, अधिकारी म्हणतात यांना अधिकार आहे मतदान करायचा, त्यांचे प्रतिनिधी म्हणतात आमचा आक्षेप आहे. आमचाच नाही तर दोघांचेही प्रतिनिधी आक्षेप घेतात.
मग त्यांचा प्रतिनिधी काय आक्षेप घेतोय? त्यांचा प्रतिनिधी मी सकाळपासून बसलाय. मॅनेजचा हा विषय नाहीये, त्यांनीच बसवलेला ना प्रतिनिधी त्यांनी बसवलेला असेल ना, तर त्यांचा प्रतिनिधी आक्षेप घेतोय, आमचाच घेतोय असं नाही, त्यांचा बी घेतोय. यादी खोटी असं तुम्हाला म्हणायचं का? मतदार यादीत बाहेरून आणलेले मतदान त्यांनी टाकलेलं आहे. काय काय यादी त्यांच्या बोगस यादी आहे का तुमच्याकडे? यात बोगस आहे का नाही ते नाही, तुम्ही जे मतदाराचे त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे की नाही ते बघा ना. मतदार यादीत नाव कुठून आलं हे बघितलं पाहिजे ना. म्हणजे कुठूनही कोणी येऊन मतदार यादीत नाव टाकू शकतं का? त्याचं मतदार यादीत नाव कसं आलं हे पण बघितलं पाहिजे ना. चिठ्ठी कशी आली ना हा, त्यांच्याकडे? त्याच्यासाठी. यादीत जर नाव नसतं यादीत कसं नाव आलं हे कळायला पाहिजे ना आपल्याला सुद्धा. त्यांनी चिठ्ठी बघून दिली, आक्षेप घेतला, आक्षेप काय केला, तर फक्त ओळखपत्र बघून त्यांनी चिठ्ठी दिली. ठीक आहे. जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला तेव्हा ती चिठ्ठी थांबवली जागेवर, त्याला थांबवला. फक्त ओळखपत्र बघून त्याला चिठ्ठी देण्यात आली, दुसरं काही नाही.